आरोग्य परिचारिका महिलांना रुजू करून घ्यावे या मागण्यासाठी जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन। मागण्या मान्य नाही केल्यास नागपूरला भव्यते असा मोर्चा घेऊन जाऊ असे आवाहन धरणे आंदोलनाच्या माध्यमातून केले। मागण्या काय? माझं नाव जयश्री कांबळे, भारतीय विद्यार्थी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य। आज आम्ही या ठिकाणी भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि राष्ट्रीय मूल्यनिवासी बहुजन कर्मचारी संघ या राष्ट्रव्यापी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करत आहोत। आंदोलनाच्या आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत: आरोग्य परिचारिका 2023 मध्ये याची जाहिरात आली होती, 2024 मध्ये जून महिन्यात याचा पेपर झाला, सप्टेंबरपर्यंत कागदाची छाननी सर्व प्रोसेस झाली। फक्त शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून आरोग्य परिचारिकांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत, तर त्या नियुक्त्या ताबडतोब दिल्या पाहिजे आणि त्यांना नोकरीवर रुजू केलं पाहिजे, अशी आमची पहिली मागणी आहे। दुसरी मागणी सर्वात महत्त्वाची अशी आहे, आरोग्य विभाग हे अतिमहत्त्वपूर्ण सुविधेमध्ये येते आणि अतिमहत्त्वपूर्ण सुविधेमध्ये येणारे जे पदं आहेत ते रिक्त ठेवता येत नाही, तरी सुद्धा या शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून आरोग्य रिक्त ठेवण्याचा घाट या ठिकाणी घातला जात आहे। म्हणून आमची या ठिकाणी मागणी आहे की आरोग्य विभागातील ज्या परिचारिका आहेत त्यांना जॉईनिंग लेटर या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि जॉईनिंग लेटर जर शासन प्रशासनाने दिलं नाही, याची दखल जर शासन प्रशासनाने घेतली नाही, तर येत्या काळामध्ये आम्ही नागपूरमध्ये जे हिवाळी अधिवेशन चालू आहे त्या ठिकाणी सुद्धा येत्या 20 तारखेला आम्ही भव्य असा मोर्चा त्या ठिकाणी घेऊन जाऊ आणि यामध्ये जे काही कमी जास्त होईल त्याला पूर्णतः शासन आणि प्रशासन जबाबदार राहील, अशी या ठिकाणी आम्ही भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून घोषणा करू इच्छितो। धन्यवाद। बहुजन कर्मचारी संघाचा राष्ट्रीय मूल्यनिवासी माय बाप बनते शाळा शिका, माय बाप बनते शाळा शिका, माय बाप बनते शाळा शिका, नोकरी आमच्या हक्काची।